नमस्कार मंडळी. आज आहे आषाढ ज्येष्ठ प्रतिपदा. महाकवी कालिदास यांची जयंती. महाकवी कालिदास हे संस्कृत साहित्यातील सर्वात मोठे कवी आणि नाटककार होते. त्यांना भारतातील शेक्सपियर असं संबोधलं जायचं. मंडळी, महाकवी कालिदास यांच्या साहित्यिक प्रवासाविषयी आपल्याला माहिती सांगत आहेत ज्येष्ठ लेखिका प्राध्यापिका मेधा सुमन. आज आषाढाचा पहिला दिवस, आज आषाढ प्रतिपदा. तेव्हा सर्वांना हा आषाढ महिना म्हणजे आपल्याकडे उत्सवांचाच महिना आहे खरं म्हणजे, आणि त्यामुळे प्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना आषाढ महिन्याच्या निमित्ताने शुभेच्छा देते आणि त्यानंतर आपण सुरुवात करूया. आज आषाढाचा पहिला दिवस, आज आषाढ प्रतिपदा. कालिदास दिन म्हणून आपण साजरा करतो. हा कालिदास कोण हे आपल्याला माहिती नाही, म्हणून पहिल्यांदा कालिदास जयंती ही आषाढ महिन्याच्या प्रतिपदेला का करतो? खरं म्हणजे कालिदास, महाकवी कालिदास संस्कृत वाङ्मयामध्ये अतिशय म्हणजे परमोच्च स्थानावर असलेला असा हा कवी कुलगुरू असं ज्याचं गौरवानी ज्यांचं वर्णन केलं जातं असा हा कालिदास. परंतु यांचा जन्म कोणत्या साली झाला हे आपण सांगू शकत नाही. सर्व विद्वानांच्या मध्ये एक कधी मतभेद होतात, परंतु या बाबतीत मात्र मतैक्य आहे की कालिदास 4थ्या शतकाच्या शेवटच्या आणि 5व्या शतकाच्या आरंभी अशा तऱ्हेच्या ह्या काळामध्ये कालिदासांचा जन्म झालेला आहे. हा त्यांचा काळ. कुठे जन्म झाला याबद्दलही माहिती नाही, पण तरी सुद्धा कालिदासांच्या वाङ्मयामध्ये हिमालयाविषयीचं खूप काही वर्णन येत असतं. हिमाचल प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झालेला असावा असं विद्वानांना खात्रीपूर्वक त्यांच्या साहित्यावरून वाटतं. आणि त्यांच्या साहित्यात मध्य प्रदेशातल्या उज्जैनीचं वर्णन खूप आहे आणि त्यामुळे उज्जैनीमध्ये त्यांचं संपूर्ण म्हणजे कर्मभूमी थोडक्यात ही उज्जैन असावी, आणि म्हणून उज्जैनीचं वर्णन असल्यामुळे उज्जैनीला त्यांचं वास्तव्य असावं असा सगळ्यांना एक म्हणजे मतैक्य सगळ्यांचं झालेलं आहे. तेव्हा असे हे कालिदास, या कालिदासांनी जी साहित्य आपल्याला त्यांचं उपलब्ध आहे तर त्या साहित्यामध्ये त्यांच्या ज्या कलाकृती आहेत त्यांच्याविषयीचा एक आपण थोडासा आता विचार करणार आहोत. कालिदासांनी ऋतुसंहार नावाचं एक खंडकाव्य लिहिलेलं आहे. हे 6 ऋतू जे आपले म्हणजे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर, हे 6 ऋतू. आता आपण वसंतापासून सुरुवात करतो आणि शिशिरमध्ये थांबतो. त्यांनी मात्र सुरुवात केलेली आहे, ग्रीष्म ऋतूंपासून सुरुवात केली आणि ग्रीष्म ऋतूच्या पासून पुढे सगळे 6 ऋतू, असं हे 6 ऋतूंचं चक्र. या 6 ऋतूंच्या विषयीचं वर्णन आणि याचा निसर्गावर काय परिणाम होतो, सजीवांवर काय परिणाम होतो. सजीव म्हणजे केवळ माणसं नव्हे, माणसं, पशु, पक्षी, प्राणी आणि झाडं, वेली वगैरे यावर काय परिणाम होतो आणि त्याबद्दलचा संपूर्ण सगळं 6 ऋतूंच्या विषयीचं सगळं वर्णन अतिशय सोप्या साध्या भाषेत त्यांनी ते ऋतुसंहारमध्ये केलेलं आपल्याला दिसतं. त्यांचं दुसरं खंडकाव्य आणि ते खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय असं म्हणजे मेघदूतम. हे मेघदूत हे जे खंडकाव्य, या खंडकाव्यामध्ये एक रामटेक पर्वतावर एक यक्ष हा एक काळा ढग असा बघतो आणि मग शिक्षा म्हणून त्याला, खरं म्हणजे कुबेराने अलका नगरीमध्ये राहणारा, आणि त्याला शिक्षा म्हणून रामटेकला पाठवलेला आहे आपल्या नवीन विवाह झालेला असा पत्नीपासून दूर. आणि जवळजवळ 7-8 महिने तो आता पत्नीपासून दूर राहिलाय. त्यामुळे घरी जाण्याची आणि पत्नीला भेटण्याची खूप उत्सुकता आहे. पत्नी कशी राहत असेल, आणि त्यामुळे तो विरह सहन न झालेला आणि त्यामुळे त्या ढगाकडे बघतोय आणि त्या काळ्या ढगाला आता हा पाण्याने भरलेला आहे, तेव्हा आता हा पाऊस पाडणारा ढग म्हणून तो अलका नगरीपर्यंत उत्तरेला पुढे पुढे जाईल आणि आपल्या पत्नीला तो
निरोप आपला सांगेल की तुझ्यासाठी मी तुला भेटण्यासाठी कसा आतुर झालेला आहे. तेव्हा अशा तऱ्हेची कल्पना करून कालिदासांनी हे मेघदूत काव्य खंडकाव्य लिहिलेलं आहे. याच्यामध्ये फक्त पात्र कोणती म्हणजे एक हा यक्षच बोलतो. यक्ष बोलतो म्हणजे यक्षाच्या रूपाने कालिदासच बोलत असतो. आणि दुसरं पात्र म्हणजे मेघ आणि तिसरं पात्र म्हणजे त्याची पत्नी, परंतु ती पण काहीच बोलत नाही आणि मेघ पण काही बोलत नाही. तर असं हे इतकं काही लोकप्रिय झालेलं अजरामर आणि अनेक भाषांमधून याचं भाषांतर झालेलं आहे. यानंतर कालिदासांनी लिहिलेलं म्हणजे रघुवंशम हे काव्य आणि कुमारसंभव हे काव्य. कुमारसंभव हे शिवपार्वती विवाह आणि त्यानंतर त्यांचा पुत्र कार्तिकेय याचा जन्म आणि त्यावर आधारित म्हणजे हिमालयाचं वर्णन. आणि कालिदास स्वतः शिवभक्त होते. त्यांना शिव पार्वतींच्या विषयी खूप काही आदर प्रेम भक्ती होती आणि त्यामुळे त्या भक्तीपोटी त्या आदरापोटी हे कुमारसंभव हे काव्य त्यांच्या हातून लिहिलं गेलं. दुसरं म्हणजे रघुवंश हे काव्य. ह्या रघुवंशामध्ये इक्ष्वाकू वंशाचा म्हणजेच रघुकुळाचा त्यांनी एकूण 19 राजे त्यात घेतलेले आहेत आणि त्या 19 राजांचं चित्रण त्यांच्या कथा या रघुवंशामध्ये आलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की आपण माळ जेव्हा करतो हार करतो तेव्हा सारखे असे मणी म्हणा फुलं म्हणा असतात आणि मध्यभागी असतं ते मोठं फूल किंवा टप्पोरं असलेलं असं एखादं फूल आपण मध्यभागी घालतो. 19 जे म्हणजे वंशाचे 19 राजे रघुवंशाचे त्यातले 9 एका बाजूला 9 एका बाजूला आणि जो मध्यभागी आहे तो म्हणजे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आपल्याला माहितीच. तेव्हा त्यांचं कुळ ते त्यांचा वंश किंवा त्यांचा तो काळ असं एकूण 19 राजांच्यावर हा रघुवंश हे महाकाव्य आणि त्याच्या कथा उपकथा त्यात लिहिल्या गेलेल्या आहेत. ही दोनही काव्य इतकी काही लोकप्रिय झालेली आहेत त्या काळातही होती आणि विद्वानांना इतकी आवडलेली होती आणि त्याचं इतकं उच्च स्थान त्यांच्यातलं सगळं वर्णन त्यातल्या उपमा उत्प्रेक्षा निसर्ग आणि सामाजिक आणि सांस्कृतिक भान आणि भारतीय संस्कृतीचं घडणारं दर्शन यामुळे त्या काळातल्या विद्वानांनी या दोनही काव्यांना महाकाव्याचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे रघुवंश हे महाकाव्य आणि कुमारसंभव हेही महाकाव्य अशी ही 2 महाकाव्य त्यांनी लिहिली आणि 3 नाटकं लिहिली. एक म्हणजे मालविकाग्निमित्रम, दुसरं म्हणजे विक्रमोर्वशीयम आणि तिसरं म्हणजे शाकुंतलम. ही 3 नाटकं. आणि शाकुंतलाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की शाकुंतल नाटकाचे संस्कृत असून सुद्धा प्रयोग जर का कुठे अजूनही जर संस्कृतमधून होत असतील तर हाऊसफुल थिएटरमध्ये ते चालतात. आणि दुसरी म्हणजे ज्यांना कोणाला संस्कृत कळत नाही त्यांना सुद्धा ते नाटक कळतं आवडतं इतकं हे शाकुंतल लोकप्रिय झालेलं आहे. कालिदासाच्या मालविकाग्निमित्रम या नाटकामध्ये मालविका आणि अग्निमित्र या दोघांचा प्रेमसंबंध याचं वर्णन आहे. त्यातले मुख्य म्हणजे अग्निमित्र राजा त्याची पत्नी धारिणी आणि धारिणीची खरी म्हणजे दासी म्हणून आणलेली पण अतिशय सुरेख सुंदर असलेली अशी मालविका एक तरुण अशी दासी आणि तिच्यावर राजाचं प्रेम कसं बसतं आणि त्यांचा विवाह कसा होतो ते त्या मालविकाग्निमित्रम या नाटकामध्ये आपल्याला त्या नाटकात सुद्धा भारतीय संस्कृती आणि भारतीय म्हणजे ह्या सगळ्याच साहित्यामध्ये भारतीय संस्कृतीचं दर्शन घडत असतं. विक्रमोर्वशीयम हे नाटक सुद्धा पुरुरवा आणि उर्वशी यांच्या जीवनावरचं नाटक आहे. तेव्हा अशी ही एकूण 7 कलाकृती कालिदासांनी लिहिलेल्या आहेत. कालिदास भारतीय संस्कृतीचा अतिशय अभिमानी आणि त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये असलेले संस्कार हे सगळे म्हणजे ती कुटुंब व्यवस्था आणि पती पत्नींचा संबंध किंवा कुटुंबात असलेलं आई वडील
आणि सगळी नाते गोती संबंध ह्याच्याबद्दलचा आणि आपले असलेले सगळं आचरण, सण उत्सव व्रत या सगळ्यांचा विचार कालिदासाच्या नाटकामधून, सगळ्या कलाकृतीमधून दिसतो. त्यामुळे जर का भारतीय संस्कृती अभ्यासायची असेल कोणाला, तर कालिदासाची वाङ्मय सगळं वाचावं, सगळ्या कलाकृती वाचाव्यात, की आपोआप आपल्याला कालिदासाच्या त्या वाङ्मयामधून भारतीय संस्कृतीचं दर्शन घडेल असं सगळे म्हटलं जात असतं. आपण एक कालिदासाच्या बाबतीतला, कालिदासाचा गौरव करणारा असा एक श्लोक मी आपल्याला मुद्दाम सांगणार आहे. पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिका अधिष्ठित कालिदासा अद्यापि तत्तुल्य कवे अभावात अनामिका सार्थवती बभूव. याचा अर्थ बघा, की आपण ज्या वेळेला एखाद्या वस्तूचं म्हणजे काय म्हणतो मोजत असतो ना, तेव्हा आपण सुरुवात कुठून करंगळीपासून करतो. आता ही जी 5 बोटं आहेत ना, या 5 बोटांना नावं काय आहेत? तर ही कनिष्ठिका म्हणजे करंगळी, ही अनामिका, त्यानंतर ही मध्यमा, ही तर्जनी आणि हे अंगुष्ठ. आता ही जी 5 बोटं आहेत अशी ही 5 त्याची नावं. तर ह्या नावांच्या वर्ण सुद्धा ही जी काही एक हे सुभाषित लिहिलं गेलेलं आहे. तर पूर्वीच्या काळी विद्वत सभा होत असत, तशा कवी लोकांच्या, साहित्यिकांच्या सुद्धा सभा झालेल्या होत्या. मग सर्वात श्रेष्ठ साहित्यिक कोण असं ज्या वेळेला विचारणा झाली, तेव्हा सर्वानुमते सगळ्यांनी सांगितलं कालिदास. त्यामुळे पहिलं बोट कुठे झालं? कनिष्ठिका अधिष्ठित कालिदासा. त्यामुळे सगळ्यांनी एकमताने सांगितलं कालिदास. त्यामुळे कालिदास हा सर्वोत्तम आणि सर्वोच्च असलेला सर्वश्रेष्ठ असा कवी. अनामिका सार्थवती बभूव. आता हे जे दुसरं बोट आहे, या दुसऱ्या बोटावर आता कोणाचं नाव घ्यावं कवीचं? तर काही मतभेद सगळ्यांचे झाले. त्यामुळे ही अनामिका, अनामिकेचा अर्थ काय? न नाम यस्याहा सा, म्हणजे जिला नाव नाही अशी ती. त्यामुळे हे अनामिका ही तशीच राहिली, सार्थवती बभूव. तिचं अनामिका हे नाव असं सार्थ झालं, कारण दुसरा त्याच्या तोडीचा दुसरा कवी कोणी नाही असं त्या विद्वत सभेमध्ये अर्थात सांगितलं गेलं. तेव्हा कालिदासाचं असं हे गौरव असलेलं, असं गौरवास्पद असं लेखन आणि नव्या पिढीमध्ये, नव्या काळातल्या सगळ्यांनी मुद्दाम त्याचा, या साहित्याचा अभ्यास करावा आणि आनंद त्याच्यापासून घ्यावा. इतकं खरं म्हणजे अनेक लोक रघुवंश, अनेक लोक मेघदूत, शाकुंतल अशी ही त्याच्या कलाकृती अभ्यासत असतात, वाचत असतात आणि त्याच्यातून खूप काही आपल्याला आनंद मिळत असतो. निसर्गाचं वर्णन आपल्याला त्याच्यातून दिसतं, देवतांचं मानवीकरण, निसर्गाचं मानवीकरण हे कालिदासाच्या सगळ्या वाङ्मयातून आपल्याला दिसत असतं. आणि भारतीय संस्कृतीविषयीचा अभिमान, स्त्रीविषयीचा आदर हे सगळं साहित्यामधून त्यांच्या दिसत असतं. असे हे कालिदास, या कालिदासांना मी वंदन करते आणि इथेच थांबते. धन्यवाद.